नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या आधीच्या भागामध्ये आपण भाषा कौशल्य, भाषेचा विकास, भाषेची उत्पत्ती, त्यानंतर भाषिक घटक, भाषिकतेनुसार भाषेचे प्रकार या सर्वांचा आपण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे। भाषा विचार या टॉपिकमध्ये आपला चौथा टॉपिक आहे मराठी भाषेची उत्पत्ती व लिपी। या आधीचे जर तुम्ही टॉपिक मी जे अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, म्हणजे यावर आधारित जी आपण प्रश्नपत्रिका टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत ती सोडवायला तुम्हाला सोपं पडेल। तर मराठी भाषेची उत्पत्ती व लिपी याच्यामध्ये मराठी भाषा कशा प्रकारे तयार झाली असं विचारलं असता मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून तयार झाली असं म्हणतात। मग ह्या संस्कृत आणि प्राकृत ह्या दोन भाषा नक्की आल्या तरी कुठून, किंवा संस्कृतची निर्मिती कशी झाली, मग आपल्याला कळणार की मराठीची निर्मिती कशी झाली। त्यामुळे पहिल्यांदा संस्कृत ही भाषा कशी तयार झाली आणि ती कशी आली आणि त्याच्यापासून मग लिपी कशी तयार झाली आणि त्याच्यापासून मराठी कशी तयार झाली हे आपण पाहूया। तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी सुरुवातीला थोडीशी एक बेसिक माहिती सांगते। जसं 7 खंड आहेत, त्याच्या आधीच्या एका टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एकूण 7 खंड आहेत। हे 7 खंड जसं इथं आशिया आहे, त्याच्या शेजारी इथं युरोप आहे, इथं आशिया, इथं युरोप, आणि त्यानंतर इथं उत्तर अमेरिका, इथं दक्षिण अमेरिका, इथं ऑस्ट्रेलिया, इथं आफ्रिका आणि इथं अंटार्क्टिका, असे एकूण 7 खंड आहेत। या 7 खंडांमध्ये आता आपण हे मराठी भाषेची जी उत्पत्ती बघतोय त्याचा संबंध युरोप आणि आशिया या 2 खंडांशी येतो। तर हे जाऊ दे, युरोप आणि आशिया ह्या खंडांविषयीचं आपण बघूया। तर युरोप आणि आशिया या खंडांचा संबंध कसा येतो, तर पहिल्यांदा आपण संस्कृतची निर्मिती किंवा संस्कृत नक्की भाषा कशी आली ते बघूया। तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा हा आपला इथं आशिया खंडामध्ये इथं असं आपलं भारताचं स्थान आहे, इथं आपला असा भारत आहे, म्हणजे इथं भारत आहे आणि इथं तुर्कस्तान आहे, इथं तुर्कस्तान आहे, इथलाच हा आशियातला इराण इथं आहे। अशा पद्धतीचे इथे 3 ठिकाणी, म्हणजे इथं तुर्क, इथं इराण आणि इथं भारत असं आहे। आणि इथं कॅस्पियन समुद्र आहे, इथं काय आहे, कॅस्पियन समुद्र। तर पूर्वी जे आर्य होते ते ह्या कॅस्पियन समुद्राच्या शेजारी त्यांचं वास्तव्य होतं, त्यांच्या अनेक टोळ्या तिथं होत्या। मग ते इकडं कसे आले, मात्र हे जे 3 आहेत देश, कुठले, तुर्कस्तान, इराण आणि हिंदुस्तान त्याला पूर्वी म्हणायचे, आता आपण भारत म्हणतो, पूर्वी त्याला काय म्हणायचे, हिंदुस्तान। त्याच्यामध्ये आर्यांचं वास्तव्य नव्हतं त्यावेळेला आर्यांचं वास्तव्य कॅस्पियन समुद्रा शेजारी होतं असं म्हणतात। हा जो काही मी सिद्धांत सांगते हे जे पुस्तकामध्ये लिखित आहे ते मी सांगते, हे माझं मत बिलकुलच नाही आणि याच्याविषयी अनेक मतांतरे आहेत। फक्त एक ॲज अ टीचर मला तुम्हाला जी माहिती मला माहीत आहे ती सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून मी सांगते। तर इथं ह्या 3 ठिकाणी वास्तव्य नव्हतं, या कॅस्पियन समुद्राच्या इथं त्यांचं वास्तव्य होतं असं म्हणतात। आणि त्यानंतर त्यांच्या अनेक टोळ्या होत्या, त्या टोळ्यांमध्ये स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी खूप वेळेला टोळी युद्ध व्हायची आणि ही युद्ध होऊन स्वतःचं वर्चस्व आहे त्या प्रांताव्यतिरिक्त इतर ठिकाणी पण झालं पाहिजे याच्यासाठी ते अनेक ठिकाणी या टोळ्या विस्तारित होऊ लागल्या। त्यातल्या मग काही टोळ्या इकडं भारताकडे आल्या, काही टोळ्या इकडं इराणकडे आल्या, काही टोळ्या इकडं तुर्कमध्ये गेल्या। तिथं जे इराणकडे गेले त्याला इराणी आर्य असं म्हणायचे, पारशी संस्कृती तिथं विकसित झाली। आणि इकडं जे भारताकडे आले त्यांना भारतीय हिंदुस्थानी आर्य अशा पद्धतीचं त्यांचं संबोधन झालं। अर्थात ह्या इराणी आर्यांनी जी भाषा, अर्थात हे मूळचे एकत्र कुठले होते, कॅस्पियन समुद्राच्या तिथं राहणारे होते आणि नंतर हे इकडं आले इराणी आर्य आणि हे इकडं आले भारतामध्ये, त्यांना देव ते स्वतःला म्हणत असत आणि हे इराणी त्यांना दानव म्हणत असत। अशा पद्धतीने देव दानव ह्या संकल्पना त्यांनी एकमेकांना लावून घेतलेल्या होत्या। आणि आता आपलं हे इराणी भाषेशी संबंध नाही, मात्र काही अंशी पुरावे
हे इराणमध्ये दिसून येतात. ह्यांचे म्हणजे इथले, अर्थात हे इथले एकाच ठिकाणचे असल्यामुळे त्यांची संस्कृतीमध्ये थोडीशी समानता काही वेळेला दिसून येते आणि तसे समान पुरावे अनेक वेळेला आढळून येतात. मग आता याचा संस्कृत भाषेशी काय संबंध आहे, तर आर्य ज्या वेळेला ह्या हिंदुस्थान भारताच्या दिशेने आले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचं वास्तव्य कुठं होतं. इथं आता मी नकाशा मोठा काढला आहे, त्यावरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे जे मी इथं छोटा भारत दाखवलं तेच इथं मोठं आहे. तर सुरुवातीला ते तिकडून आले कॅस्पियन समुद्राच्या तिकडून. त्यानंतर इथं देश आहे अफगाणिस्तान. आत्ता अफगाणिस्तान आहे. आत्ता अफगाणिस्तानची राजधानी काय आहे, काबूल. त्या काबूल या ठिकाणी इथं आर्यांनी वास्तव्य केलं. कुठे, इथे. मग इथल्या प्रदेशामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि या वास्तव्यामध्ये त्यांनी पुढं त्यांचं वास्तव्य इकडं सिंधू नदीच्या इकडं सिंधू नदी आहे. आता इथं पाकिस्तान आहे. तर सिंधू नदीच्या इकडे वाढवलं. त्याचबरोबर पुढं त्यांनी भारतामध्ये एंटर होऊन पुढं इकडं गंगा नदी आहे, त्यानंतर इकडे यमुना नदी आहे. अशा प्रकारे हा जो उत्तर भारत आहे तो सर्व अगदी छोटा नागपूर पठारापर्यंत, म्हणजे इथं पासून ते इकडं छोटा नागपूर पठारापर्यंतचा जो भारत आहे, थोडक्यात इथं पासून इथंपर्यंत, म्हणजे हे महाराष्ट्राचं दक्षिण भारत सोडून दक्षिण भारत. या आधीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं दक्षिण भारत म्हणजे कोणती राज्य येतात. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, दक्षिण भारत म्हणजे मी इथं जे खूण करते ते, जसं इथं हे कर्नाटक आहे, इथं तेलंगणा आहे, हे आंध्र प्रदेश आहे, हे तमिळनाडू आहे आणि ही केरळ आहे. हे जे राज्य आहेत ही दक्षिण भारताकडील राज्य आहेत. हे सोडून हा जो वरचा सर्व भाग आहे, या वरच्या सर्व भागामध्ये हे इकडे नाही, हे आसाम नाही, हे जे आहे भारताचं हे टोक्याला सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेक असं बोलतात, तिकडे नाही. म्हणजे ही दक्षिण भारतातली राज्य सोडून, हे इथलं सिलिगुडी कॉरिडॉर सोडून इकडचा जो पूर्ण भारत आहे, मध्य भारत आणि उत्तर भारत, या पूर्ण भारतावर वास्तव्य करण्याचं काम आर्यांनी केलं. आणि याच काळामध्ये त्यांनी स्वतःची संस्कृती, भाषा या भारतामध्ये रुजवली आणि त्यातली त्यांनी पहिली भाषा रुजवली ती संस्कृत. आणि म्हणूनच आद्य भाषा आपल्या मराठीची किंवा इतर भाषांची जननी भाषा म्हणून संस्कृतला संबोधलं जातं. भारतातल्या सर्वात जुन्या भाषा कुठल्या, तर संस्कृत आणि तमिळ भाषा बोललं जातं. तर त्यातली संस्कृत का म्हटली जाते, तर आर्य भारतामध्ये सुरुवातीला आले आणि त्यानंतर आर्यांच्या व्यवहाराची किंवा लिखाणाची जी भाषा होती ती संस्कृत भाषा होती आणि म्हणूनच त्या संस्कृत भाषेपासून मराठीचा जन्म झाला होता. तर आता तुम्हाला समजलं संस्कृत भाषा कशी आली, की आर्य आले, त्यांनी मग त्यांचं येताना त्यांची संस्कृती आणि त्याचबरोबर त्यांनी जो काही भाषिक विकास केला मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये, त्यानुसार संस्कृत भाषेची निर्मिती झाली. तर मराठी भाषेतली पहिली भाषा कुठली होती, संस्कृत. म्हणजे मराठीची निर्मिती आपण संस्कृत, ही आद्य भाषा, जननी भाषा आहे मराठीची. लक्षात घ्या, परीक्षेला जर प्रश्न असेल मराठीची जननी भाषा असे कोणत्या भाषेत संबोधले जाते, तर मराठीची जननी भाषा ही संस्कृत भाषा आहे. आणि मराठी ही कोणत्या दोन भाषांपासून निर्माण झाली असं विचारलं असेल तर मराठी ही संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून निर्माण झाली असं आन्सर सांगायचं आहे. तर दुसरी भाषा कुठली होती, प्राकृत. प्राकृत विषयी पण आपण विस्तारित माहिती पुढे पाहणार आहोत. तर संस्कृत आणि प्राकृत ह्या वेगवेगळ्या भाषा होत्या का, तर त्याच्यामध्ये फरक काय होता, भाषा एकच पण फरक काय होता. जसं बघा, आपण घरामध्ये बोलत असताना किंवा विशिष्ट, जसं कोकणामध्ये जर तुम्ही गेलात, कोकणातील जे लोक बोलतात त्यांची बोली वेगळी आहे, बरोबर आहे. आणि ते जर समजा विशिष्ट शासकीय कामकाज वगैरे करायला निघाले तर त्याच्यामध्ये ऑफिस असेल किंवा विशिष्ट शासकीय कार्यालय असेल, तिथं वापरणारी ती भाषा कुठली असते, प्रमाण भाषा असते. मग ते कोकणीमध्ये बोलून कोकणीमध्ये अर्ज लिहित नाहीत कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे कोकणी माणूस आहे तर तो कोकणी बोलतोय, तर तो बोलताना एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये अर्ज करायचा असेल तर तो कोकणीमध्ये करत नाही. ती जी विशिष्ट प्रमाण भाषा आहे शुद्ध मराठी, त्याचा वापर करून तो कार्यालयामध्ये अर्ज करतो. तोच फरक या भाषांमध्ये आहे. भाषा एकच, पुन्हा एकदा लक्षात घ्या, भाषा एकच, पण संस्कृत ही उच्च प्रतीची होती आणि प्राकृत
ही त्याच्यापेक्षा कमी प्रतीची, ज्याला शुद्ध मराठीमध्ये निम्न प्रतीची असं बोलतात. तर संस्कृत ही भाषा कशी होती? उच्च प्रतीची. आणि प्राकृत ही कमी प्रतीची भाषा होती. भाषा एकच, फक्त जसं आपण बोली भाषा आणि प्रमाण भाषा असं जसा वापर करतो ना, सेम तोच फरक इथं आहे. त्यानंतर ही जी संस्कृत होती, ही संस्कृत भाषा कोण वापरत असत? तर संस्कृत भाषा ही आर्य वापरत असत, म्हणजे थोडक्यात आर्यांची भाषा. तर मग ही प्राकृत भाषा कोण वापरत असत? तर प्राकृत भाषा ही सर्वसामान्य जनता वापरत असे. आणि आर्यांनी या भाषेमध्ये लिखाण केलं. वेदांची निर्मिती सुद्धा आहे. वेदांची निर्मिती ही संस्कृत भाषेमध्ये झाली आहे. आणि आर्यांनी ही उच्च प्रतीची भाषा स्वतःसाठी लिखाणासाठी वापरायला ठेवलेली होती. त्यामुळे यालाच लिखाणाची भाषा असं म्हणतात. लिखाणासाठी म्हणजे मुख्य उद्देश काय ह्याचा? लिखाण करणे ह्या भाषेमध्ये. तर प्राकृत भाषेचा उपयोग काय? तर बोलणे. बोलण्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी जी भाषा वापरली जायची ती प्राकृत असायची. मग ह्यालाच ही जी संस्कृत भाषा होती त्यालाच वेद भाषा असं बोललं जायचं. कुठली भाषा? वेद भाषा. तर प्राकृत भाषेलाच जनपद भाषा असं बोललं जायचं. हा संस्कृत आणि प्राकृत मधला फरक आहे. आणि ह्या दोघांच्या म्हणजे लोकांची सर्वसामान्य बोलीची भाषा आणि लिखाणातील भाषा यांचं एकत्रीकरण होऊन कोणती भाषा तयार झाली? ती आहे आपली मराठी भाषा. आलं लक्षात? तर मराठी भाषेची उत्पत्ती ही संस्कृत आणि प्राकृत पासून झाली. तर संस्कृत ही उच्च प्रतीची, प्राकृत ही निम्न प्रतीची किंवा कमी प्रतीची. निम्न हा शब्द पुस्तकांमध्ये वापरलेला आहे, मात्र बहुतांश जणांना जर सोप्या भाषेमध्ये कळत असेल तर अवघड भाषेमध्ये कशाला म्हणून मी कमी प्रतीची हा शब्द इथं वापरलाय. तर संस्कृत ही आर्यांची भाषा आणि प्राकृत ही सर्वसामान्य जनतेची भाषा. तर संस्कृत ही लिखाणासाठी वापरली जाणारी भाषा आणि प्राकृत ही सर्वसामान्य जनता बोलण्यासाठी वापरत असे ती भाषा. आणि संस्कृतला म्हणजे वेदांची निर्मिती पण संस्कृतमध्ये झाली आणि म्हणूनच संस्कृतला वेद भाषा असं संबोधलं जाऊ लागलं. तर सर्वसामान्य जनतेची भाषा असल्यामुळे प्राकृतला जनपद भाषा असं संबोधलं जाऊ लागलं. हे समजलं? आता आपण इकडे वळूया. हे संस्कृतचं बघितलं, संस्कृतची निर्मिती कशी झाली. मात्र प्राकृत भाषेच्या पण अनेक शाखा होत्या. मग या प्राकृत भाषेच्या शाखा नक्की कोणत्या होत्या? तर प्राकृतची पहिली शाखा आहे शौरसेनी. आणि त्यानंतर पुढची शाखा आहे मागधी. शौरसेनी गुजरातमध्ये ही मगध प्रांतामध्ये वापरली जायची मागधी. तर शौरसेनी आणि मागधी ह्या दोन भाषा मिळून तयार झाली कुठली? अर्धमागधी. ही प्राकृतची तिसरी शाखा. त्यानंतर महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंशी प्राकृत. अशा प्राकृतच्या शाखा आहेत. मग आता त्यांचा इथं मराठीशी काय संबंध आहे? तर त्यांचा मराठीशी संबंध आहे. कसा आहे ते बघा. संबंध कसा आहे? तर मुळातच मराठी भाषा कोणत्या दोन भाषांपासून तयार झाली? संस्कृत आणि प्राकृत. आता प्राकृत भाषेच्या ह्या ज्या शाखा आहेत ह्या शाखांमधली ही जी महाराष्ट्री प्राकृत आहे आणि अपभ्रंशी प्राकृत आहे, ह्या अपभ्रंशी आणि महाराष्ट्री प्राकृत पासून मराठी भाषा तयार झाली. म्हणजे जर आपल्याला परीक्षेला पुढे जाऊन जर असा क्वेश्चन असेल की प्राकृतमधील कोणत्या दोन भाषांच्या संगमातून मराठी भाषा तयार झाली, तर प्राकृतमधील अपभ्रंशी प्राकृत आणि महाराष्ट्री प्राकृत या दोन शाखांपासून मराठी भाषा तयार झाली. तर मराठी भाषा दोन भाषा विचारलं तर संस्कृत आणि प्राकृत. प्राकृतमधील कोणत्या दोन शाखांपासून? तर महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंशी प्राकृत ह्या दोन शाखांपासून मराठी भाषा तयार झाली.
आता ही जी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचा याचा कालानुक्रमे विकास कसा झाला हे आपण बघायचं आहे. मराठी भाषेचा कालानुक्रमे विकास म्हणजे आद्य काळातली मराठी वेगळी होती, ज्याच्याने पूर्ण त्या भाषेवर संस्कृतचं वर्चस्व होतं. सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावरून जाणारी भाषा होती ती, कारण सर्वसामान्य जनते संस्कृत अवगत नव्हतं. बऱ्याच जणांना ते बोललेलं कळतही नव्हतं. त्यामुळे जे पूर्वीचे आद्य ग्रंथ आहेत ते बहुतांश संस्कृतमध्ये आहेत आणि ते सर्वसामान्य जनतेला समजत नाहीत. ही अडचण आताही आहे आणि त्यावेळेलाही होती. तर मराठीचा प्रवास, इथं आपण पुढचा मुद्दा काय बघणार आहोत, मराठीचा प्रवास. हा मराठीचा प्रवास कशा प्रकारे झाला, तर मराठीचं पहिली मराठी कशी होती, आद्यकालीन. आद्यकालीनला आपण प्राचीन असं पण बोलू शकतो, प्राचीन मराठी. या काळामध्ये पूर्ण शुद्ध संस्कृत मिश्रित ग्रंथांची निर्मिती झालेली होती. त्यानंतर दुसरा कसा होता तिचा प्रवास, तर दुसरं यादवकालीन मराठी. यादवकालीन मराठी, या यादवकालीन मराठीमध्ये मराठी भाषेचा विकास चांगल्या प्रकारे झालेला दिसतो. अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली दिसते. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्यक अशी भाषा यादव काळामध्ये तयार झालेली होती. त्यानंतर पुढचं तिसरं आहे बहामनीकालीन मराठी. बहामनीकालीन मध्ये ज्ञानेश्वरांचा कालखंड पण इथंच येतो. तर ज्ञानेश्वरकालीन मराठी असं पण इथं आपण बोलू शकतो. तर बहामनी कालामध्ये अर्थात ज्ञानेश्वरांचं साहित्य तुम्हाला माहिती आहे, भावार्थ दीपिका म्हणजेच काय, ज्ञानेश्वरी हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. अभिजात मराठी भाषा समिती जी आहे, त्या मराठी भाषा समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पुरावा म्हणून केंद्र शासनाकडे जो प्रस्ताव मांडला आहे, त्या प्रस्तावामध्ये ज्ञानेश्वरीचा उल्लेख दिसून येतो. कारण ज्ञानेश्वरी हे मराठी भाषेचं खूप चांगलं स्वरूप व्यक्त करणारा असा ग्रंथ आहे. त्यामुळं बहामनी काळामध्ये किंवा ज्ञानेश्वर काळामध्ये पण मराठीचा चांगला विकास झालेला दिसून येतो. त्यानंतर मराठीच्या प्रवासाचा कालखंड आहे तो शिवकालीन मराठी. शिवकाळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामधली मराठी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भूर्जपत्रे असतील, बखरी असतील. बखरी म्हणजे शिवाजी महाराज जिथे जिथे लढाया करायचे आणि त्यांच्या पराक्रमाचे जे वर्णन करणारं साहित्य, त्या काळी विशिष्ट बखरकार जे लिहायचे त्यांना बखरकार असं म्हणतात आणि जे त्याच्यातून जे साहित्य तयार होतं त्याला बखर असं म्हणतात. तर ते बखरी लिहून ठेवायचे आणि त्यामुळं आजही आपल्याला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा वाचता येतात. तर शिवकालामध्ये भूर्जपत्रे, ताम्रपत्रे, शिलालेख असतील, त्यानंतर बखरी असतील, यामार्फत मराठीचा विकास झालेला दिसून येतो. आणि शिवकालानंतर आला कुठला, पेशवेकाल. पेशवे कालामध्ये पण शृंगारिक लावण्या वगैरे असतील त्या असेल किंवा पेशव्यांच्या पराक्रमाची वर्णन करणारे अनेक कथा असतील किंवा काव्य रचलेलं असेल, त्याद्वारे मराठीचा विकास झालेला दिसून येतो. आणि त्यानंतर पुढचा कालखंड आहे ब्रिटिश काल. मराठीचा पुढं प्रवास कसा होत गेला, ब्रिटिशकालीन मराठी. ह्या ब्रिटिशकालीन मराठीमध्ये अर्थात ब्रिटिश आल्यामुळे म्हणजे पूर्वी पुस्तकांची निर्मिती कमी झालेली दिसून येते. लिखाणाच्या खूप अवघडी पद्धत होत्या. ताम्रपत्र वगैरे वापरली जायची आणि त्याच्यावर लिखाण लिहिलं जायचं आणि ते संच रूपाने ठेवलं जायचं. मात्र इंग्रज आले आणि त्यानंतर विशिष्ट कागदावर लिहिण्याची पद्धत, छपाईची पद्धत अर्थात छापखाना आणण्याचं श्रेय पोर्तुगीजांना दिलं जातं. पोर्तुगीजांनी पहिला छापखाना आपल्या भारतामध्ये चालू केला, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय की युरोपीय लोक ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी छपाईची वेगवेगळी साधनं आणली. त्यानंतर पहिले भारतामध्ये येणारे परकीय आहेत ते पोर्तुगीज आहेत आणि त्यानंतर ब्रिटिश आले. मग ब्रिटिश आले म्हणजेच इंग्रज आले. मग त्यानंतर त्यांनी ज्या वेळेला आले म्हणजे साधारणतः 1832 नंतर
1832 नंतर भारतामध्ये पुस्तकांची छपाई वगैरे चालू झाली. म्हणजे ब्रिटिश कालामध्ये पण ज्यावेळेला विलियम कॅरी हे जे आहेत ब्रिटिशकालीन एक सनदी अधिकारी होते, त्या विलियम कॅरी यांनी अनेक आपल्यातले जे ज्येष्ठ असे लेखक होते, व्याकरणकार होते, त्यांना हाताशी घेऊन मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तर ब्रिटिश कालीनमध्ये सुद्धा मराठीचा विकास झाला, अनेक मराठीची पुस्तकं निर्माण झाली. आणि त्यानंतर आत्ताचा मराठीचा प्रवास, याच्यामध्ये इथं आपण कोणता कालखंड म्हणू शकतो? स्वातंत्र्योत्तर मराठी असा मराठीचा प्रवास झालेला दिसून येतो. ह्या प्रवासाचे कालानुक्रमे टप्पे आपल्याला परीक्षेला आयोगाने अनेक वेळेला विचारलेले आहेत. पोलीस एक्झामला यावर अजून किंवा इतर पोस्ट एक्झामला यावर प्रश्न आलेला दिसून येत नाही. मात्र लक्षात ठेवा, आद्यकालीन म्हणजेच प्राचीनकालीन मराठी, यादवकालीन मराठी, बहामनीकालीन किंवा ज्ञानेश्वरकालीन मराठी, शिवकालीन मराठी, पेशवेकालीन मराठी, ब्रिटिशकालीन मराठी आणि स्वातंत्र्योत्तर मराठी असे मराठीच्या प्रवासाचा आणि वाढता विकासाचा आलेख आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मराठी हा शब्द म्हणजे आपल्याला बघा, मराठी आपण वळवावी तशी वळते. म्हणजे बोलीभाषेचं आपण वैशिष्ट्यच ऐकले की 12 कोसांवर ते बदलत असते बोलीभाषा, बरोबर आहे ना. तसंच मराठी हा शब्दसुद्धा मराठी भाषा वळवावी तशी वळते म्हणतात. तसंच मराठी हा शब्दसुद्धा कशा प्रकारे बोलायला जायचा, म्हणजे उच्चार स्थानानुसार पण मराठीमध्ये फरक होता. तर इथं आपण त्याचं काय बघूया, उच्चार स्थानानुसार फरक किंवा उच्चारानुसार फरक, उच्चारानुसार फरक मराठीचा बघूया. उच्चारानुसार फरक म्हणजे काय होतं, तर उच्चारानुसार फरक म्हणजे पहिल्यांदा मराठीला काय बोललं जायचं, महारठी. काय बोललं जायचं, महारठी बोललं जायचं. त्यानंतर मराठीला मरहट्टी असं बोललं जायचं. त्यानंतर पुन्हा अपभ्रंशातून मराठीचं काय होत गेलं, उच्चार बदलत गेला, मराठी असं बोललं जायचं. काय बोललं जायचं, मराठी. आणि त्यानंतर आत्ता आपण काय बोलतो, मराठी. म्हणजे उच्चारानुसार पण मराठीच्या नावांमध्ये किती बदल होत गेले बघा. तर हे पण बदल अर्थात हे आद्यकालात, त्यानंतर मध्यकाल, त्यानंतर आत्ता जो आहे त्याच्या आधीचा काल आणि हा आताचा काल. म्हणजे मराठी हा शब्द आपण आपल्या तोंडामध्ये म्हणेपर्यंत महारठी, मरहट्टी, मराठी आणि मराठी, आत्ताची मराठी असा उच्चारानुसार पण आपल्याला मराठीचा फरक जाणून येतो. अशा प्रकारे मराठीची उत्पत्ती आणि मराठीचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. लक्षात घ्या, आत्तापर्यंत पोलीस एक्झाम असेल किंवा पोस्टाची एक्झाम असेल, या तत्सम एक्झाम्सना वारंवार विचारला गेलेला प्रश्न यावर कोणता आहे, तर तो हा आहे की मराठी भाषा कोणत्या 2 भाषांपासून तयार झाली. तर त्याचा आन्सर काय पाहिजे, संस्कृत आणि प्राकृत. जर प्रश्न असा असेल की मराठी भाषा प्राकृतच्या कोणत्या 2 भाषांपासून तयार झाली, तर त्यासाठी आन्सर असं असलं पाहिजे की महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंशी प्राकृत या 2 प्राकृतच्या शाखांपासून मराठी भाषा तयार झाली. तर प्राकृत भाषेलाच कोणती भाषा म्हणतात, जनपद भाषा म्हणतात. आणि संस्कृत भाषेलाच कोणती भाषा म्हणतात, वेद भाषा म्हणतात. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. शिवाय मराठीच्या विकासात कालानुक्रमे होणारा बदल आपण मगाशी इथे पाहिला, त्याचा जो क्रम आहे आद्यकालीन, त्यानंतर यादवकालीन, बहामनीकालीन किंवा ज्ञानेश्वरकालीन किंवा शिवकालीन, त्यानंतर पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर, हा जो टप्पा आहे हा टप्प्यानुरूप तुम्ही लक्षात ठेवलं तर एकही ह्याच्यावर कुठलाही क्वेश्चन पडला तरी तुमचे मार्क्स निश्चितच जाणार नाहीत. यापुढे आपण लिपी हा कन्सेप्ट बघणार आहोत. यानंतर आपण लिपी म्हणजे काय, मराठीची लिपी कोणती, देवनागरीचा उगम कसा झाला किंवा देवनागरी लिपीचा संगम इतर कोणते लिपींशी आहे याची माहिती बघणार आहोत. लिपी, इथं बघा लिपी म्हणजे काय,
तर आपण बोलतो आणि ते विशिष्ट संकेतांच्या खुणांनी आपण लिहितो. म्हणजे तोंडातील ध्वनींना शुद्ध व्याकरणिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तोंडातील ध्वनींना संकेताच्या रूपाने आपण जे रूप देतो, लिखाणाचं रूप देतो, त्यालाच काय म्हणतात? लिपी. आता बघा, लिपीमध्ये हे ध्वनी त्यांचे संकेत हे जर लक्षात राहत नसेल तर साधं सोपं सांगते. जसं आपण उच्चारलं अ किंवा आपण उच्चारलं क, समजा क असं उच्चारलं तर क लिहिताना आपण काय करतो? एक उभी रेष, हे असे 2 गोल आणि त्याला ही वर असते शिरोरेष, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल हे थोडीच लिपी आहे, हे काय आहे? अक्षर आहे. तर हे अक्षर आहे, पण हे अक्षर ज्या लिपीतून तयार झालं त्या लिपीचे अवयव कोणते? तर जसं हे हा अर्धा गोल इकडे असणारा, हा अर्धा गोल इकडे असणारा, ही उभी रेष, हा शीर्षदंड असतो तो शीर्षरेषा किंवा ज्याला आपण शिरोरेषा, दंड नाही सॉरी शिरोरेषा असं बोलतात. म्हणजे हे अवयव आहेत या अक्षराचे. हे अवयव कुठून आले? तर हे अवयव कुठून आले? लिपीमधून आले. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला ध्वनीच्या संकेतांना आपण जे लिखित रूप देतो त्यालाच काय म्हणायचं? लिपी असं म्हणायचं. तर लिपी म्हणजे काय? ध्वनीच्या संकेतांचे रूप, म्हणजे ध्वनीचे संकेत क मध्ये ध्वनीच्या संकेतामध्ये समाविष्ट आहेत काय? हे अवयव. आणि ह्या अवयवांना मी हे दिलेलं रूप आहे ज्याला आपण काय म्हणतो? क. आलं लक्षात? तर थोडक्यात ध्वनीच्या संकेतांचे रूप म्हणजे काय? लिपी. ह्या लिपी या मूळ शब्दातील मूळ शब्द आहे लिप. मूळ शब्द यालाच गेल्या लेक्चर मी सांगितलं होतं, मूळ शब्द म्हणजेच काय? मूळ धातू असं अनेक वेळेला म्हणतात. तर मूळ धातू विचारू देत किंवा मूळ शब्द विचारू देत, लिपी याच्यातील मूळ शब्द आहे लिप. लिप याचा अर्थ काय? लिंपणे. याचा अर्थ काय होतो? लिंपणे. आणि हा शब्द आलाय कशातून? तर हा शब्द आलाय संस्कृत भाषेतून. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं? संस्कृत भाषेतील लिप या शब्दापासून लिपी हा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ काय आहे? लिंपणी. आता पुढे आपल्याला हे लिपीचे प्रकार बघायचे आहेत. यातली पहिली लिपी आहे ब्राह्मी लिपी. त्याची वैशिष्ट्य मी इथे लिहिते थोडक्यामध्ये. तर ब्राह्मी लिपी पहिली कुठली आहे? ब्राह्मी. तर आर्य ज्या वेळेला भारतामध्ये सुरुवातीला आले आणि त्यावेळेला जी लिपी विकसित झाली त्यावेळेला त्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जायचं. तर ही ब्राह्मी लिपी म्हणजेच आद्य लिपी. त्याचं पहिलं वैशिष्ट्य काय? की ब्राह्मी लिपीला आद्य, आपण आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणू शकतो? प्रथम लिपी किंवा आद्य लिपी असं कोणत्या लिपीला म्हणतात? ब्राह्मी लिपीला. दुसरं त्याचं वैशिष्ट्य काय आहे? की काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की ह्याला ब्राह्मी असं नाव का पडलं? तर ती ब्रह्मदेवाने निर्माण केली असं म्हणतात. ब्रह्मदेवाने निर्माण केली अशी लिपी ती ब्राह्मी लिपी असं म्हणतात. अर्थात त्यावेळेला भारतामध्ये जे लोक आले होते, जे आर्य आपण त्यांना म्हणतो, ते आर्य स्वतःला काय समजत असत? देव समजत असत. तर ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी म्हणजेच ब्राह्मी लिपी असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. तसंच ब्राह्मी लिपी ही ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला त्या ब्राह्मी लिपीमध्ये 9 स्वर होते. किती होते? 9 स्वर आणि 12 व्यंजन होती त्या लिपीच्या ह्याच्यामध्ये, अक्षरांमध्ये. तर ब्राह्मी लिपीचं हे वैशिष्ट्य आहे. अर्थात ही लिपी भारताच्या कोणत्या भागांशी संबंधित आहे? तर ब्राह्मी लिपी हा भारताचा जो मध्यभाग आहे, मध्यभाग कुठपासून येतो? इथपासून इथपर्यंत हा भारताचा जो मध्यभाग आहे, या मध्यभागात थोडक्यात ब्राह्मी लिपीचा विकास कुठं झालेला होता? मध्य भारतात विकसित झालेली
लिपी होती आणि म्हणूनच ही वैशिष्ट्ये ब्राह्मी लिपीची लक्षात ठेवायची आहेत की आद्य लिपी किंवा प्रथम लिपी असे कोणत्या लिपीस संबोधतात तर ब्राह्मी लिपीस. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी असं कोणत्या लिपीस म्हणतात तर ब्राह्मी लिपीस. आणि ब्राह्मी लिपीमध्ये सुरुवातीला किती स्वर होते 9 आणि 12 व्यंजन होते. आता ब्राह्मी लिपीचं उत्कृष्ट उदाहरण मी पुढचं जे माझं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांमधला आद्य शिलालेख कुठला किंवा प्रथम शिलालेख कुठला याच्याविषयीचे जे घोळ आहेत ते सर्व तुमच्या मनातून दूर होतील. आता आद्य शिलालेख पूर्वी आपण श्रवणबेळगोळचा बोलायचो, आत्ता कुठला म्हणतात नाणेघाटचा. जो नाणेघाटचा शिलालेख जो आता कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला पूर्ण सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये देणार आहे. पण इथं मी नाणेघाटच्या शिलालेखाचा उल्लेख का केला तर ब्राह्मी लिपीचं उदाहरण बघायचं असेल तर नाणेघाटचा जो शिलालेख आहे तो कोणत्या लिपीमध्ये आहे तर ब्राह्मी लिपीमधला आहे. हे झाले ब्राह्मी लिपीविषयी. पुढची लिपी कुठली आहे तर पुढची लिपी आहे मोडी लिपी. मोडी या नावातच त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढची लिपी आहे मोडी लिपी. तर मोडी लिपी जी आहे मोडून अक्षरे मोडून किंवा मुडपून लिहिण्याची पद्धत जी होती त्यामुळे त्याला मोडी लिपी असं बोललं जायचं. काय म्हणायचं अक्षरे मोडून किंवा मुडपून. मुडपून म्हणजे वाकडी करून मुडपून लिहिण्याची जी पद्धत होती त्याला मोडी लिपी असं म्हणायचे. अक्षरे मोडून मुडपून लिहिण्याची लिपी म्हणजेच कुठली मोडी लिपी. अर्थात ही मोडी लिपी कुठल्या लिपीतून विकसित झाली तर मोडी लिपी ही ब्राह्मी लिपी जी आहे त्याच्यातून विकसित होऊन म्हणजे बघा पूर्वीचे जे शोध संशोधक आहेत त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा शोध लागला तर त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करून पुढे त्याच्यामध्ये आणखी एक नवीन व्हर्जन निर्माण केलं जायचं. तसं आपण आपल्या भाषेमध्ये ब्राह्मी लिपीचं नवीन व्हर्जन काय होतं तर मोडी लिपी असं बोलू शकतो. तर मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीची एक विकसित लिपी होती आणि अक्षरे मोडून किंवा मुडपून लिहिण्याची पद्धत होती आणि म्हणून त्याला मोडी लिपी असं संबोधलं जायचं. मग ह्या लिपीचा पण विकास कुठल्या भारताच्या भागामध्ये झाला तर या लिपीचा विकास पण मध्य भारतामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. काही वेळेला उत्तर भारत असंही म्हणतात तर ऑब्वियसली उत्तर भारत हेही आन्सर योग्य होईल. कारण इकडचे राज्य उत्तर भारतातली आहेत तिथं मोडी लिपीचा विकास झालेला दिसून येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोडी लिपीचं काय आहे तर मोडी लिपीचं म्हणजे शिवकाळामध्ये मोडी लिपीमध्ये जी भूर्जपत्रे आहेत ताम्रपत्र आहेत किंवा वेगवेगळे जे शिलालेख आहेत ते मोडी लिपीमध्ये लिहिलेले आहेत शिवकाळामध्ये. त्यामुळे शिवकाळामध्ये आपल्याला मोडी लिपीची अनेक उदाहरणं लिखित स्वरूपामध्ये आजही पुरावे म्हणून बघता येतील. तर पुढची लिपी आहे देवनागरी लिपी. याचा आपल्याला थोडा विस्तारित अभ्यास करायचा आहे. देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही मराठीची लिपी आहे. म्हणजे मराठी भाषेची लिपी कोणती असं जर विचारलं तर हीचं पहिलं काय की मराठी भाषेची लिपी कुठली आहे देवनागरी. आता ह्या देवनागरीची आपल्याला वैशिष्ट्य अर्थात देवांनी निर्माण केलेली. देवांनी म्हणजे कुणी आर्यांनी. देवांनी म्हणजेच कुणी आर्यांनी. कारण आर्य जे भारतामध्ये आले कॅस्पियन समुद्राकडून मी मगाशी सांगितलं तुम्हाला कॅस्पियन समुद्राकडून जे भारताकडे हिंदुस्थानकडे त्यावेळेला भारताला हिंदुस्थान असं बोललं जायचं. त्यांनी जी निर्माण केलेली लिपी होती त्याला देवांनी निर्माण केलेली म्हणजेच देवनागरी. कारण आर्य स्वतःला देव म्हणत असत आणि इराणी आर्य जे होते ते स्वतःला दानव असं म्हणत असत. त्यामुळे हे जे स्वतः काही निर्माण करायचे ते त्याला देवांनी निर्माण केलं असं बोलायचे. आणि आर्यांनी निर्माण केलेली लिपी ही कुठली आहे देवनागरी. अर्थात देवनागरी ही लिपी कोणत्या लिपीचं व्हर्जन किंवा कोणत्या लिपीतून निर्माण झाली तर मोडी लिपीतून. का तर मोडी लिपी ही मुडपून लिहायची होती. तिच्या अक्षरांची वळणं ही अतिशय अवघड होती. लहान मुलांना ती अक्षरं शिकवायची म्हटली तर प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते. कारण काय तर
त्याच्यामधून जर लहान मुलांना छोट्या वयामध्ये ही अवघड वर्णाची अक्षरे लिहायला सांगितली तर त्यांच्या हाताच्या स्नायूंवर परिणाम व्हायचा आणि अर्थात त्यांचं अक्षर बिघडण्याची भीती होती आणि त्याच्यामुळंच मोडी लिपीमध्ये पण विकास करणं गरजेचं आहे. आणि हे ठरलं. शिवाय मोडी लिपी ही त्यावेळेला बोरू म्हणजे विशिष्ट लाकूड असायचं आणि त्याला पुढे टोक असायचं नीफसारखं आणि ते शाईत बुडवायचं आणि त्याच्याने लिहिलं जायचं भुर्जपत्रांवर वगैरे. आणि त्याच्यामुळं ते लिहिणं आणि ती जी सर्व प्रोसेस होती ती खूप किचकट आणि अवघड होती. आणि मग याच्यातून सुधारणा होऊन दुसरी कुठली तरी लिपी तयार झाली पाहिजे हे मत पुढं आलं आणि म्हणूनच मग त्याच्यातून निर्माण कुठली झाली, देवनागरी. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ब्राह्मी लिपीचं न्यू व्हर्जन असं विचारलं तर येते कुठली, मोडी लिपी. आणि मोडी लिपीचं न्यू व्हर्जन कुठलं आलं, देवनागरी लिपी. मग ही देवनागरी लिपी ही लिहायला सोपी होती आणि म्हणूनच यालाच बाळबोध लिपी असं बोलतात. तसेच ही लिपी लिहिण्याची पद्धत कुठे होती, कशी होती, डावीकडून उजवीकडे. म्हणजे जसं बघा आपण लिहिताना इकडून सुरुवात करतो, ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे, म्हणजे इकडून इकडे लिहितात. मग ही जी लिपी आहे ही फक्त मराठी भाषेची नाही आहे, तर मराठी व्यतिरिक्त मराठी सोडून आता इथं मराठी धरून मी लिहिते, तर मराठी धरून एकूण 6 भाषांची, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली या भाषांची लिपी कोणती होती, देवनागरी होती. शिवाय देवनागरी आहे, होती म्हणते मी, तर देवनागरी आहे. तर शिवाय या भाषांमध्ये एक ह्या देवनागरीचं वैशिष्ट्य काय आहे की जसं आता इथं मी पटपट लिहिते म्हणून मी इथं दिलेलं नाही आहे रेषावर, परंतु आपण ज्या वेळेला एखादा शब्द लिहितो किंवा एखादा अक्षर लिहितो त्याच्यावर आपण अशी रेष मारतो, बरोबर आहे ना. तर ही जी रेष मारण्याची पद्धत आहे ना ती देवनागरीमध्ये आहे. आणि म्हणून देवनागरीचं पुढचं वैशिष्ट्य काय आहे की देवनागरी लिपीमध्ये शिरोरेषा मारली जाते प्रत्येक अक्षरावर आणि प्रत्येक शब्दावर. त्यानंतर इकडे लक्षात घ्या, हे जे आहे मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली या 6 भाषा आहेत. या 6 भाषांत कोणती भाषा देवनागरी लिपी गटातील नाही हे आपल्याला नेहमी विचारतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली या भाषांची लिपी कुठली आहे, देवनागरी आहे. हे देवनागरी भाषेचे देवनागरी लिपीची काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत. तर पुढची लिपी आहे गांधारी. हो, हे एक सांगायचं राहिलं की देवनागरी लिपीचा विकास, देवनागरी लिपीचा विकास कुठं झाला, अर्थात देवनागरी लिपी ही कोणाचं नवीन व्हर्जन किंवा कोणत्या लिपीतून निर्माण झालेली होती, तर देवनागरी लिपी ही मोडी लिपीतून निर्माण झालेली लिपी आहे. त्यामुळे तिचाही विकास कुठं, मध्य भारतात किंवा उत्तर भारतामध्ये झालेला दिसून येतो. तर ब्राह्मी, मोडी आणि देवनागरी ह्या मध्य भारतात किंवा उत्तर भारतात विकसित झालेल्या लिपी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गांधारी लिपी. गांधारी लिपी ही लिपी बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये भारताशी संबंधित नाही असं पण म्हणतात. तर भारताशी संबंधित नाही असं म्हणण्याचं कारण काय, तर देवनागरी लिपी लक्षात घ्या. आता हे भूगोलाचं आलं पुन्हा इथे. तर गांधारी लिपी आधी मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगते की गांधारी लिपी ही इकडे विकसित झाली. इकडं कुठला देश आहे, इकडं आहे पाकिस्तान आणि इथं काय आहे, सिंधू नदी आहे, पाकिस्तानमधली प्रमुख नदी. अर्थात भारताच्या वायव्येस विकसित झालेली लिपी असं म्हणतात. वायव्येस म्हणजे लक्षात घ्या, कायम हे तुम्हाला उपदिशा कधीच लक्षात राहत नाहीत. त्याच्यासाठी साधी आणि सोपी आयडिया सांगते की ह्या मुख्य दिशा आहेत, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. हे झाले मुख्य दिशांचं. मग ह्यातल्या उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या की याच्यामध्ये अशी तिरकी रेष मारायची, याच्यामध्ये इथं लिहायचं वा आणि इथं लिहायचं ई, म्हणजे हे झालं काय, वाई. इथं लिहायचं आ, म्हणजे हे काय झालं, आई, म्हणजे इथे वाई आणि आई, म्हणजे वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य, आ म्हणजे आग्नेय आणि आता राहिली कुठली, नाही म्हणजे नैऋत्य. आलं लक्षात. तर
इकडं भारताचं बघा, आपण असं जर इकडून अशी तिरकी रेष मारली, ही कुठली दिशा आली? वायव्य. म्हणजे गांधारी लिपी ही भारताच्या कोणत्या दिशेस विकसित झाली? तर गांधारी लिपी ही भारताच्या वायव्य दिशेस विकसित झालेली, सिंधू नदीच्या काठी विकसित झालेली, गंधार काळामध्ये विकसित झालेली लिपी, म्हणून याला गांधारी लिपी असं बोलतात. या लिपीलाच खारोष्टी लिपी असंही म्हणतात. म्हणजे आणि ही भारताच्या मध्य भारतामध्ये विकसित झालेली आहे का? नाही. मग ही कुठं इकडं विकसित झालेली आहे. त्यामुळे इकडे लक्ष द्या. म्हणजे साधे सोपे प्रश्न असतात, पण आपण ते पण प्रश्न चुकत असतो, केवळ आपल्याला त्याचा नीट लक्षपूर्वक अभ्यास केलेला नाही. समजा जर हे लिहिलेलं असेल, म्हणजे ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, देवनागरी लिपी आणि गांधारी लिपी इथपर्यंत मी म्हणते. तर हे एवढे 4 समजा आपल्याला ऑप्शन दिलेत आणि यातला वेगळा पर्याय कोणता असं जर आपल्याला विचारलेलं असेल, म्हणजे बघा हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेत, कुठलं? ब्राह्मी, मोडी, देवनागरी आणि गांधारी, आणि यातला वेगळा पर्याय कोणता असं विचारलेलं असेल तर बऱ्याच जणांच्या डोक्यात काय येईल? वेगळा पर्याय म्हणजे काय? हे सगळे तर लिपी आहेत, आता ह्याच्यात काय वेगळं असू शकतं? अशा वेळेला लक्षात द्या, जर वेगळा पर्याय कोणता याच्यासाठी विचारलेला असेल तर प्रश्न कसा असतो? जसं पहिलं ऑप्शन आहे ब्राह्मी, दुसरा आहे देवनागरी, तिसरा आहे मोडी आणि चौथा आहे गांधारी. असं दिले. आता यापैकी वेगळा पर्याय कोणता असं विचारलंय, तर आपण विचार काय करणार? हे सगळे लिपीचे प्रकार आहेत, ह्यापैकी कुठलं? आणि खाली जर 4 ऑप्शन आपले उत्तराचे दिलेले असतील या म्हणजे, आणि त्या 4 ऑप्शनमध्ये जर चौथा ऑप्शन आपला यापैकी नाही असा असेल तर बहुतांश मुले यापैकी नाहीलाच गोल करतात आणि तिथं आन्सर त्यांचं चुकतो. ह्याला कारण काय? तर ह्याच्यामध्ये वेगळा पर्याय आहे, कारण ब्राह्मी, देवनागरी आणि मोडी या लिपी कुठे विकसित झाल्या? इथं मध्य आणि उत्तर भारतामध्ये विकसित झालेले लिपी आहेत. तर गांधारी किंवा खारोष्टी लिपीचा विकास मध्य भारताशी काय संबंध आहे का त्याचा? काहीच नाही. याचा विकास मध्य भारतामध्ये नाही तर वायव्य भारतामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं ह्या सर्व लिपी आहेत, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. मात्र ह्या 3 लिपी ह्या मध्य भारतातील किंवा उत्तर भारतातील आणि गांधारी लिपी मात्र वायव्य भारतातील विकसित झालेली आहे, त्यामुळे तो वेगळेपण आहे हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा हा कन्सेप्ट आहे आदर्श लिपी. हा आदर्श लिपी हा ह्या 4 लिपींपेक्षा थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आदर्श लिपी म्हणजे काय नक्की? तर बघा जर तर आणि शिवाय दुसरं म्हणजे देवनागरी लिपी हे आदर्श लिपीमध्ये येते का? तर येते, पण त्याच्यामध्ये 2 अपवाद आहेत. म्हणजे पूर्णतः आदर्श आपण देवनागरी लिपीला म्हणू शकत नाही, परंतु आदर्श नाहीच असं पण म्हणू शकत नाही. त्यामुळं देवनागरी लिपीचा आदर्श लिपीमध्ये समावेश होतो, परंतु 2 अपवाद त्याला येतात. मग हे काय प्रकार आहे? आधी मुळात आदर्श लिपी म्हणजे काय हे पाहूया. आदर्श लिपी म्हणजे काय? जी लिपी अशी असते की ज्याच्यातील अक्षराचं प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र उच्चार विदिन शॉर्टकट किंवा 1 सेंटेन्स असं जर म्हणायचं झालं तर प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र उच्चार किंवा त्याचं स्वतंत्र स्थान असतं. हेच पुस्तकामध्ये अक्षराचा हे मी तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे. पुस्तकामध्ये प्रत्येक वर्णाचा असं दिलेलं आहे. वर्णाचा म्हणजेच अक्षराचा. आदर्श लिपी कशाला म्हणायचं पुन्हा एकदा बघा, की ज्या लिपीमध्ये प्रत्येक अक्षराचा किंवा काय म्हणायचं वर्णाचा स्वतंत्र उच्चार किंवा स्थान असतं, अशा लिपीला काय म्हणतात? आदर्श लिपी असं म्हणतात. आत्ताच मी सांगितलं देवनागरी लिपी ही आदर्श आहे, परंतु त्याच्यामध्ये 2 अपवाद आहेत. मग हे अपवाद म्हणजे काय किंवा आदर्श का म्हणत नाहीत? तर ते बघा, जसं च हे अक्षर आहे की नाही मराठीमध्ये आहे ना, मग मराठीमध्ये च
चा उच्चार आपण च असं पण करतो आणि च असं पण करतो. म्हणजे हे एकच अक्षर आहे. जर एकच अक्षर आहे, या एकाच अक्षराचा उच्चार दोन दोन प्रकारे होतो. जसं ज हे अक्षर आहे, ज या अक्षराचा उच्चार ज असा पण होतो आणि ज असा पण होतो. म्हणजे जसं मी अलंकार वगैरे शिकवत असेल तर त्यावेळेला अनेक वेळेला उदाहरण सांगते की पक्षी निज बाळांसह बागडती, हे उदाहरण. तर या उदाहरणामध्ये बघा निज हा शब्द आलाय. मग इथे हे काय आहे, ज आहे. मी उच्चार कसं करते, ज. पक्षी निज बाळांसह बागडती. तेच जर असं म्हटलं बाळ निजले आहे, मग इथं मात्र मी ज असा उच्चार केला. म्हणजे ह्यातला ज आहे, निज शब्द आहे, त्यातल्या एका शब्दाचा उच्चार मी निज असा करते आणि एका शब्दाचा उच्चार मी निज असा करते. अशा पद्धतीनं च आणि ज हे अक्षर अशी आहेत की ज्यांचा उच्चार आपण दोन दोन प्रकारे करतो. बाकीचे मात्र अक्षर आहेत त्यांचा उच्चार एकाच प्रकारे होतो. दुसरा अपवाद काय आहे देवनागरी लिपीमध्ये, जसं बघा इथं आपण उ असं म्हणतो, बरोबर आहे. उ हा काय स्वर आहे मराठीमधला. तर उ स्वर काय, स्वरादी काय, व्यंजन काय, हे वर्ण विचारमध्ये मी पुढे तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे नाही कळलं तरी निदान आता एवढंच समजलं तरी भरपूर झालं की उ आणि उ हा काय आहे, पहिला उ, ज्याला शुद्ध व्याकरणिक भाषेमध्ये ह्रस्व उ म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात, दीर्घ, याला दीर्घ उ म्हणतात. म्हणजे हे अक्षर ह्रस्व आहे आणि हे अक्षर दीर्घ आहे. उच्चारताना आपण काय उच्चार करतो, उ. म्हणजे दीर्घसाठी हा जो उ आहे त्याला उच्चारायला वेगळं काहीतरी असलं पाहिजे, वेगळी टाईप असली पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी उ मधला फरक कळत नाही, आपण उ एवढंच बोलतो, बरोबर आहे ना. तसंच ई हे अक्षर आहे, ई आणि ही दीर्घ ई, बरोबर आहे. आपण उच्चारताना फक्त ई असंच करतो. म्हणजे ही दोन अक्षर आहेत, उच्चार मात्र आपण एकच करतो, बरोबर आहे. हा एक अपवाद आहे. आणि मगाशी बघितलं च आणि जचं उदाहरण की एक अक्षर आहे, उच्चार आपण काय करतो, दोन प्रकारे करतो. अशा पद्धतीनं मराठीमध्ये हे दोन अपवाद आपल्याला आढळून येतात. आणि म्हणून देवनागरी लिपी ही आदर्श आहे, मात्र त्याच्यातून दोन अपवाद आहेत ते मी तुम्हाला सांगितले. आदर्श लिपी हा कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचा की प्रत्येक अक्षराचा जर स्वतंत्र उच्चार ज्या लिपीमध्ये असतो त्याला, किंवा प्रत्येक वर्णाचा स्वतंत्र उच्चार किंवा स्वतंत्र स्थान ज्या लिपीमध्ये असतं त्याला आदर्श लिपी असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण आज काय ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, देवनागरी लिपी, देवनागरी लिपीचं मराठीमधलं काय स्थान आहे ते, गांधारी लिपी आणि हा वेगळा आदर्श लिपी हा कन्सेप्ट आपण अभ्यासलेला आहे. या प्रकरणामध्ये मराठी भाषेचा विकास कसा झाला आणि लिपी, मग लिपी मराठीशी कोणती संबंधित आहे हे आपण बघितलं. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये आपले शिलालेख जे आहेत त्यातला पहिला शिलालेख कोणता, आणि पहिला शिलालेख जो आपण बोलायचो श्रवणबेळगोळचा, तो श्रवणबेळगोळचा शिलालेख पहिला का नाही, शिवाय मराठीतले जे आद्य ग्रंथ आहेत त्या आद्य ग्रंथातील सुद्धा वाद आहे, आद्य ग्रंथ कोणता. मग पहिला आपण विवेक सिंधू म्हणायचो, आता मात्र गाथा सप्तशती बोलतात. मग गाथा सप्तशती का, या सर्वांची उत्तरं तुम्हाला कुठल्या पुढच्या लेक्चरमध्ये मिळतील. तर माझं पुढचं लेक्चर किंवा पुढचा जो भाग आहे तो नक्की पहा. धन्यवाद.